नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, सावध रहा। आजचा हा व्हिडिओ मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक अत्यंत भयानक इशारा आहे। सूर्यग्रहणाची ती रात्र आणि तुमच्या घराचा तो उंबरठा। मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या नकळत असा एक भयंकर योग तयार होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल। या सूर्यग्रहणाच्या रात्री मेष राशीचा घरचा उंबरठा ओलांडून एक असं भयंकर संकट आत शिरणार आहे, ज्यामुळे तुमचं हस्तखेळतं कुटुंब पूर्णपणे हादरून जाऊ शकतं। ही कोणती काळी सावली आहे? ग्रहाची अशी कोणती वाईट दृष्टी आहे जी तुमच्या घरावर पडणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, ही भयंकर घटना घडू नये म्हणून तुमच्या कुटुंबाला वेळेत कसं वाचवायचं, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या विशेष महाव्हिडिओमध्ये पुराव्यासहित सांगणार आहे। व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका, पुढे ढकलू नका, कारण तुमची एक छोटीशी चूक संपूर्ण कुटुंबाचं घातक करू शकते। नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी नक्की कमेंट करा। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरू करू। आता येत आहो आपण सर्वात महत्त्वाच्या भागात। ज्योतिषशास्त्रानुसार मेष ही अग्नितत्वाची पहिली राशी आहे आणि या राशीचा स्वामी अत्यंत पराक्रमी, आक्रमण आणि रागीट मंगळदेव आहे। 12 ग्रहाच्या या दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी केवळ आकाशातील सूर्य झाकला जाणार नाही, तर तुमच्या राशीच्या स्वामीची म्हणजेच मंगळाची ऊर्जा अत्यंत दूषित होणार आहे। सूर्य ही आपल्या घरमानाचा राजा आहे आणि तो मान सन्मान, कुटुंब प्रमुख तसंच आरोग्याचे नेतृत्व करणारा। दुसरीकडे मंगळ हा रक्त, राग आणि धैर्याचा कारण आहे। जेव्हा 12 ऑगस्टचा राहू केतूची काळी आणि दूषित दृष्टी सूर्यावर पडल, तेव्हा मेष राशीच्या लोकांमधील मंगळाची ऊर्जा अनियंत्रित होईल। त्यामुळे स्वभावात अचानक प्रचंड चिडचिड, विनाकारण राग आणि घाई गडबडीचे चुकीचे निर्णय घेण्याची वृत्ती वाढेल। ही खगोलशास्त्रीय घटना आहे। शरीरावर, मनावर आणि थेट तुमच्या वस्तू म्हणजेच राहत्या घरावर अत्यंत भयंकर नकारात्मक लहरी सोडणार आहे। ग्रहाची ही भयंकर युती स्पष्ट संकेत देत आहे की 12 ऑगस्टचा हा काळ मेष राशीसाठी अतिशय नाजूक आहे। तुमच्या घराची शांती आणि कुटुंबातील सुरक्षितता पणाला लागण्याची शक्यता आहे। म्हणूनच ही 7 मिनिटे अत्यंत लक्ष देऊ नका, कारण आकाशातील ही भयंकर ग्रहकोप तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत कसं पोहोचणार आहे याचे रहस्य आता उलगडणार आहे। मेष राशीच्या मंडळींनो, सावध राहा। मेष राशीच्या मंडळींनो, जातकांनो, भावांनो, बहिणींनो, आपण या महाव्हिडिओच्या सर्वात भयंकर आणि हादरवून टाकणाऱ्या टप्प्यावर आलो आहोत। 12 ऑगस्टच्या त्या काळ रात्री जेव्हा सूर्यग्रहाची काळी सावली पृथ्वीला आपल्या कचाट्यात घेईल, तेव्हा मेष राशीच्या घराचा उंबरठा ओलांडून नक्की कोणत्या भयंकर ऊर्जा आत प्रवेश करणार आहे, हा प्रश्न तुमच्या मनात नक्की निर्माण झाला असेल। मंडळी, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र घराच्या उंबरठ्याला अत्यंत पवित्र मानलं जातं। वास्तुशास्त्रामध्ये उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो, तर तो तुमच्या घराचे संरक्षण कवच असतो। घरातील सुख, समृद्धी आणि लक्ष्मी ह्या उंबरठ्यातून आत येते। बाहेरची सर्व नकारात्मकता या उंबरठ्याच्या मागच फिरते। पण 12 ऑगस्टच्या या खग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी मेष राशीचा स्वामी मंगळ आणि ग्रहाचा राजा सूर्य हे दोघेही राहू केतूच्या क्रूर दृष्टीने दूषित होणार आहे। त्यामुळे तुमच्या घराचे हे संरक्षण कवच कमजोर पडणार आहे। पण या संधीचा फायदा घेऊन तुमच्या घराच्या उंबरठ्यावरून एक भयंकर संकट आत शिरणार आहे, ते म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडेल। आता अत्यंत लक्ष देऊन ऐका, चिंतातनी ऐका। मेष राशीच्या लोकांनो, भावांनो, बहिणींनो, ग्रहाचे हे दुष्परिणाम तुमच्या घरावर 2 वेगवेगळ्या मार्गांनी घालू शकतात। ग्रहाच्या या भीषण स्थितीमध्ये तुमच्या कुटुंबावर हे एक भयंकर संकट कोसळण्याची शक्यता 99% बनत आहे। पहिली दाट शक्यता, रक्तसंबंधामधील अचानक उद्रेक आणि भीषण ग्रहण। 12 ऑगस्टच्या या दुर्मिळ ग्रहाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांमधील मंगळाचा अग्नी अनियंत्रित होईल। अगदी क्षुल्लक कारणावरून, जसे की जमिनीचा तुकडा, ज्याने आर्थिक व्यवहार किंवा घराच्या वाटण्या, कुटुंबात असा काही भयंकर वाद पेटेल की जो वर्षानुवर्ष जपलेली नाती एका क्षणात भस्म होईल। भाऊ बहीण एकमेकाच्या जीवावर उठतील। नवरा बायकोच्या नात्यात घटस्फोटाच्या दारात उभे राहील।
मंडळी, वेळ ती घटस्फोटाची येईल आणि प्रकरण थेट कोर्ट कचेरीत किंवा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचेल. घरातील शांततेचा पार पूर्णपणे भस्म होईल. दुसरी दाट शक्यता, कुटुंबावर अचानक कोसळलेले आरोग्य संकट. जर गृहलय टाळला तर दुसरी सर्वात भयंकर शक्यता म्हणजे तुमच्या घरातील मुख्य व्यक्ती, ज्येष्ठ पालक किंवा जोडीदाराच्या आरोग्याबद्दल अचानक कोसळणारा महागाला अचानक रुग्णालयात दाखल होईल. मोठी शस्त्रक्रिया उद्भवणे किंवा अचानक भयंकर अपघात यामुळे तुमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो आणि आयुष्यभराची एका क्षणात उपचारावर खर्च होऊ शकतं. मेष राशीच्या मंडळींनो, हे एक संकट तुमच्या घरात उंबरठा ओलांडून आत येण्याची सज्ज उभे आहे. कोणतेही मोठे संकट येण्याआधी निसर्ग, ग्रहमन आपल्याला काही सूक्ष्म संकेत देत असतात. 12 ऑगस्टच्या या ग्रहणाआधी किंवा ग्रहाच्या दिवशी तुमच्या घरात एक 3 भयंकर लक्षणं दिसू लागल्यास समजून जा की ते संकट तुमच्या उंबरठ्यावर येऊन टपलं आहे. घरात शिरताच अचानक घुसमट झाल्यासारखे वाटणं, अस्तव्यस्त येणे, विनाकारण राग येणे आणि घरातील सदस्याचे चेहरे अचानक उदास किंवा चिडचिड दिसणे. घरात वारंवार काचेच्या वस्तू फुटणे, पूजा करताना दिवा विनाकारण वारंवार विझणे किंवा अंगणवाडीतील तुळशीचे रोप अचानक वाळून जाणे हे संकेत तुमच्या वस्तू नकारात्मक ऊर्जा शिरली आहे. घरातील सदस्य, विशेष लहान मुलांना रात्री अचानक दचकून जाग येणे किंवा भयानक स्वप्न पडणे. जर तुमच्या घरात ही लक्षणे दिसत असेल तर सावध व्हा. ग्रहाची काळी सावळी तुमच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचेल. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हे सर्व ऐकून तुमच्या मनात भीती लहर उठली असेल तर मला तुम्हाला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. आपल्या सनातन धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात स्पष्ट लिहिलं आहे की ग्रह दिशा दाखवतात पण माणसांचे कर्म आणि उपाय दिशा दाखवतात. हे भयंकर संकट तुमच्या घराच्या उंबरठ्यात ओलांडून तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोणाची तर नजर लागू नये आणि सूर्यग्रहण तुमच्यासाठी कोणताही दुःखाचे कारण ठरू नये म्हणून आपण ही 40 मिनिटाचा महामालिका बनवत आहे. संकट कितीही मोठं असलं तरी त्याला रोखण्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिलेले वस्तू संरक्षण कवच आपल्याकडे उपलब्ध आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत पैसा आणि आरोग्यावर कसा परिणाम होईल आणि नात्यानंतरच्या भागात आपण संकटाचा नायनाट करणारे 3 महाउपाय कसे पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण पुढे येणारी माहिती तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणारी ठरणार आहे. मेष राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, भावांनो, बहिणींनो, आता अत्यंत लक्ष देऊन ऐका. 12 ऑगस्टच्या या काळ रात्री उंबरठा ओलांडून आत येणारे एक भयंकर संकट फक्त घरातील भांडणापुरते किंवा आजारापुरते मर्यादित नाही. जेव्हा मेष राशीचा स्वामी मंगळ आणि ग्रहाचा राजा सूर्य हे दोन्ही अग्नितत्वाचे सूर्यग्रहाच्या सावलीत सापडतात तेव्हा त्याचा भयंकर डोमिनो इफेक्ट तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होतो. एका पाठोपाठ एका अशा तुमच्या आयुष्यातील 5 सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रावर हा ग्रहकोप दरोडा टाकणार आहे. जर तुम्ही वेळी काळजी घेतली तर हे सूर्यग्रहण तुमच्या आर्थिक, मानसिक, कुटुंबाला, व्यवसायाला, शरीराला, आरोग्याची काही देण करू शकते. आता आपण एका क्षणात एका क्षेत्रातून सविस्तर पाहणार आहोत की 12 ऑगस्टच्या या ग्रहाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना अचानक मोठा धनव्यय होणार आहे. अचानक गाडीचा भयंकर अपघात, घरकामात मोठा खर्च किंवा दिलेले पैसे कायमचे बुडणे अशी परिस्थिती निर्माण होईल. विशेष सूचना: 12 ऑगस्टच्या आसपास कोणालाही 1 रुपयाचे कर्ज देऊ नका किंवा कोणाला नवीन मोठी गुंतवणूक करू देऊ नका. तुमचे कष्टाचे पैसे पाण्यात जातील. मेष राशीच्या लोकांमधील मंगळाचा आक्रमण स्वभाव हा काळात इतका वाढेल की नवरा बायकोमध्ये क्षुल्लक कारणावरून अत्यंत भयंकर वाद होतील. संशयाचे भूत डोक्यात शिरल्यामुळे घरातील हसतं-खेळतं वातावरण अचानक स्मशान चित्तेत बदलल. लहान मुलाचे अभ्यासात लक्ष देणार नाही. घरातील प्रत्येक सदस्य एकमेकापासून तोंड लपवून फिरेल. मंगळ हा रक्ताचा कारक आहे आणि सूर्य हृदयाचा व दृष्टीचा कारक आहे. त्यामुळे या विशेष काळात मेष राशीच्या लोकांनो अचानक अत्यंत तीव्र डोकेदुखी, उच्च रक्तदाब, अत्यंत तीव्र पद्धतीने किंवा अचानक छातीत धडधड वाढणे असे त्रास जाणवतील. विशेष घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या, कुटुंबाच्या आरोग्याच्या, तुमच्या रक्ताच्या नातेवाईकासारखी काळजी घ्यावी लागेल. या मंडळी, तुमच्या विरोधात एखादे गुप्त कारस्थान शिजवणे जाऊ शकते. वरिष्ठ सोबत किंवा क्लायंट तुमचा अचानक वाद होईल ज्यामुळे तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते किंवा व्यवसायात मोठं क्लायंट हातातून जाऊ शकतं. व्यापार वर्गाला या काळात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. हे सगळे ऑफिसचा राग तुम्ही घरात आणला तर घरातील वातावरण आणखी बिघडेल. रात्रीच्या वेळी अचानक दडकून जाग येणे, भयानक स्वप्ने पडणे, विनाकारण कसलीही अज्ञान भीती मनाला खात राहणे असे भयंकर
घडतील. माझं काहीतरी वाईट होणार. माझा विचार सतत अस्तव्यस्त. मनावर एक अल्पवीन दडपण राहील. डिप्रेशन सारखी परिस्थिती निर्माण होईल. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यातील 5 प्रमुख क्षेत्रावर होणारा हा भयंकर परिणाम ऐकून खचून जाऊ नका. ग्रहाची ही काळी सावळी कितीही भयंकर असली तरी आपल्या सनातन परंपरे महाउपाय नावाचे एक असे अमोघ अस्त्र आहे जी सर्व 5 अपघातापासून निष्फळ करू शकते. मंडळी, आता मी तुम्हाला अचूक महाउपायाबद्दल सांगणार आहे. हे उपाय जर 12 ऑगस्टच्या दिवशी जर तुम्ही घराच्या उंबरठ्यावर ओलांडून येणारे संकट तिथल्या तिथे भस्म होईल. चला तर मग पाहूया तुमच्या कुटुंबासाठी संरक्षणासाठी तो महामंत्र अचूक उपाय तोडके. मेष राशीच्या माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, आता आपण महाव्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि जीवनदायी टप्प्यावर प्रवेश करत आहोत. आत्तापर्यंत पाहिलं 12 ऑगस्ट नंतर या खग्रास सूर्यग्रहणाला श्रावण अमावस्याला तुमच्या घरावर, आरोग्यावर आणि तिजोरीवर नेमके कोणते भयंकर संकट घुटमळत आहे. आपल्या सनातन धर्म वास्तुशास्त्राचे एक मोठे विशिष्ट आहे. ज्या संकटाची पूर्वकल्पना असते त्यावर मात करण्यासाठी उपाय निसर्गाकडे दडलेला असतो. ग्रहाची सावली कितीही काळी असू द्या, पण जर तुमच्याकडे वस्तू संरक्षण कवच असेल तर तुमच्या घराचा उंबरठा ओलांडण्याची ताकद कोणत्याही वाईट शक्तीमध्ये उरणार नाही. 12 ऑगस्टच्या दिवशी मेष राशीच्या प्रत्येक कुटुंबाचे, आपल्या घराचे आणि प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी हे 3 अचूक महाउपाय अत्यंत श्रद्धेने करायचे. मेष राशीच्या मंडळींनो, 12 ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी किंवा ग्रहण सुटल्यानंतर एका मातीच्या पंतीत 5 कापूर, 2 लवंगा, चिमूटभर काळी राई, मोहरी एकत्र करून जाळा. हा धूर सर्वप्रथम तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर 3 वेळा फिरवा आणि त्यानंतर संपूर्ण घरात, विशेष घरात प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात फिरवा. वास्तुशास्त्रानुसार कापूर आणि राई एकत्र झाल्याने निर्माण होणारी ऊर्जा घरातील सर्व नकारात्मक लहरी आणि ग्रहाचा प्रभाव एका क्षणात शोषून घेतं. त्यामुळे तुमच्या घराचा उंबरठा एक भेद संरक्षण भिंतीमध्ये रूपांतर होऊन आणि कोणतेही संकट आत प्रवेश करू शकणार नाही. दुसरा महाउपाय, मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ आहे. मंगळाचे कुलदैवत किंवा परमरक्षक श्री हनुमानजी आहे. सूर्यग्रहणाच्या काळात आकाशातील ऊर्जा अत्यंत दूषित झालेली असते. अशा वेळी मानवी उच्चार आणि मंत्रामध्ये प्रचंड ताकद निर्माण होते. 12 ऑगस्टच्या या दिवशी ग्रहाच्या काळात घरातील सर्व सदस्यांना एकत्र बसवा किंवा शक्य असल्यास मोबाईलवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा, बजरंगबलीचं रक्षण कवच स्तोत्र लावा. विशेष जर कुणाला शक्य असेल तर ओम क्रा क्री क्रोसो भोगाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हनुमानाच्या नावाने सर्व प्रकारची भूत, प्रेत, बाधा, नकारात्मक ऊर्जा, ग्रहपीडा तितकळेन तिथं भस्म होईल. तिसरा उपाय शास्त्र स्पष्ट मानले आहे. दान म्हणजेच योग्य वेळी केलेले दान मोठे संकट किंवा अपघात टाळू शकते. 12 ऑगस्टचे ग्रहण संपल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मेष राशीच्या लोकांनो, लाल वस्त्राचे वस्तुदान आवर्जून करा. यामध्ये थोडी लाल मसूर डाळ, गूळ, तांब्याचे भांडे किंवा लाल वस्त्र एक लाल कपड्यात बांधून ते कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात दान करा. या दानमुळे मंगळ सूर्यदेवताचा तुमच्या राशीवर असलेला भयंकर कोप तत्काळ शांत होतो. घरातील आजारपण, अचानक येणार मोठे अपघात आणि कौटुंबिक वाद टाळतात. मेष राशीच्या मंडळींनो, हे 3 सोपे पण अत्यंत शक्तिशाली उपाय जर तुम्हाला 12 ऑगस्टला केले तर तुमच्या कुटुंबाचे केसही बारकं नुकसान होणार नाही. नमस्कार मंडळी, आपण या महाव्हिडिओच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निष्काळजीकडे आलो आहोत. आतापर्यंत आपण समजून घेतलं 12 ऑगस्टच्या दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण आणि श्रावण अमावस्याच्या युतीमुळे मेष राशीच्या कुंडलीवर, कौटुंबिक शांततेवर आणि राहत्या घरावर नेमकी कोणती सावली पडणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ अग्नितत्व असल्यामुळे ही खगोलशास्त्रीय घटना केवळ आकाशात मर्यादित न राहता तुमच्या थेट विचारांवर आणि स्वभावावर परिणाम करणार आहे. आकाशातील ग्रह बदलल्यामुळे माणसाच्या शरीरातील रक्तभिसरण आणि मज्जासंस्थेवर थेट परिणाम पडतो. त्यामुळे 12 ऑगस्टला मेष राशीच्या लोकांमध्ये अचानक राग येणे, चिडचिड होणे किंवा नको त्या गोष्टीवरून लोकांवर ओरडणे अशा गोष्टी घडतात. स्वतः रागावर ताबा ठेवला नाही तर आपण स्वतः त्या एका भयंकर घटनेला आमंत्रण देऊ शकतो. आता आपण पाहूया की तुमच्या वस्तूला म्हणजे घरातील ग्रहाच्या भयंकर ऊर्जेपासून 100% सुरक्षित कसे ठेवायचे. मुख्य दरवाजावर तोरण लावा. 12 ऑगस्टच्या दिवशी सकाळी तुमच्या घरात मुख्य दरवाजावर आंब्याची पाने किंवा अशोकाच्या पानाचे तोरण नक्की लावा. निसर्गातील या पानामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची प्रचंड ताकद असते. घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला हळदी आणि कुंकाचे स्वास्तिक काढा.
स्वास्तिक ही अत्यंत पवित्र कृती दिसून कोणतीही वाईट शक्तीला घरात उंबरठा ओढून देत नाही. घरातील दिव्य सोय. घराचा काळ संपल्यानंतर संपूर्ण घरात स्वच्छ पाणी किंवा गंगाजल शिपडा आणि देवापुढे तुपाचा दिवा लावून वस्तू देवाला शांततेने प्रार्थना करा. मंडळी, तुमच्या मनाला एक ग्रहणाबद्दल अनेक प्रश्न असतील. चला त्यातील सर्वात महत्त्वाचे शंकेचे निरसन करूया. मेष राशीच्या किंवा कोणत्याही गरोदर महिला ग्रहाच्या काळात घराबाहेर पडू नये, धारदार वस्तू कापू नये, शांतपणे हनुमानाचे नामस्मरण करा. अजिबात 12 ऑगस्टला नवीन गाडी खरेदी करणे, जमिनीचे व्यवहार किंवा मोठे कर्ज देणे पूर्णपणे टाळा. 12 ऑगस्टच्या दिवशी शांततेने मौन पाळा. कोणतीही बळी पडू नका. घरात मोठ्या आवाजात हनुमान चालीसा किंवा गायत्री मंत्र लावा. मेष राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो, बहिणींनो, महाव्हिडिओच्या बनवण्याचा आमचा एकच उद्देश आहे. मेष राशीच्या प्रत्येक कुटुंबाला आधीच सावध करणे आणि त्यांच्या घरावर येणारे संकट रोखणे. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळ असताना सावध होणे कधीही शहाणपणाचे ठरते. तुमचे एक छोटा पाऊल कोणतं तरी कुटुंब वाचवू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्यासाठी संरक्षणासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्रीराम, जय हनुमान नक्की लिहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खालील सबस्क्राईब बटनवर, बेल आयकॉन बटनवर क्लिक करा आणि हनुमानजीचं तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व संकटापासून रक्षण करो. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये असेच जुडून राहा मंडळी. असेच नवनवीन राशी भविष्याचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटू एका अशाच रहस्यमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त खा, मस्त राहा आणि असेच आनंदी आणि असेच सुखात राहावा. चला तर सर्वांना बाय. भेटू अशाच नेक्स्ट राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.